सो आज आपण स्टार्ट करतोय बीओसीचा लेक्चर नंबर 3. ठीक, 2 लेक्चर आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. जो लास्ट 1 लेक्चर होता, तर लास्ट 1 लेक्चर मध्ये आपण 2 टॉपिक कव्हर केले होते. ठीक, त्यांचा हा लास्ट क्वेश्चन पण देऊन गेलो तुम्ही 2 टॉपिकवर. फर्स्ट टॉपिक आपण कव्हर केला होता कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड्स, अँड सेकंड पॉइंट कव्हर केला होता डिग्री ऑफ कार्बन. ठीक, आणि जे लास्ट 2 क्वेश्चन दिले होते, 2 नाही सॉरी 3 क्वेश्चन आहेत, 1 2 3, तिघांचे आन्सर लिहिलेले आहेत. मॅच करा तुमचे आन्सर करेक्ट आहेत का. आणि आज जो आपण टॉपिक स्टार्ट करणार आहोत, आजचा आपला टॉपिक असेल डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन, किंवा आपण ज्यालाच बोलतो डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. नेक्स्ट टॉपिक आहे डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट किंवा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. टॉपिकचं नाव आहे डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. किंवा याच टॉपिकला अजून 2 नाव आहेत. एक नाव लिहिलेत आपण ऑलरेडी डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन, किंवा यालाच बोलतात डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. का बोलले सॉल्व्ह करताना समजेल ऑलरेडी. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. सो याला आपण शॉर्ट मध्ये लिहिणार आहोत DBE, डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. किंवा याला अजून एक नाव आहे इंडेक्स ऑफ हायड्रोजन डेफिशियन्सी. इंडेक्स ऑफ हायड्रोजन डेफिशियन्सी. याचा अर्थ काय होतो आपल्याला हे पाहिजे. याचा एक फॉर्म्युला आहे, आपल्याला फॉर्म्युला पाहिजे आहे, आणि देन काही एक्झाम्पल पाहणार आपण ज्यावर हा टॉपिक अप्लाय केला जाईल. ठीक आहे, 1 बाय 1 पॉइंट पाहत चला. फर्स्ट लिहितो मी याचा फॉर्म्युला की डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट कॅल्क्युलेट कसा केला जाईल बाय द फॉर्म्युला. सो फॉर्म्युला आपल्याकडे डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट इज इक्वल टू दी कार्बन प्लस 1 मायनस ब्रॅकेट मध्ये लिहिला मी हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवाइड बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट. आता फक्त ऐकत चला, काय सांगतो ऐकत चला. ऍट द एंड जाईल त्यावेळेपर्यंत हे सर्व समजलेलं असणार आहे. वेअर C इज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. या C चा अर्थ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. H इज द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. X is the number of halogen atoms. Number of halogen atoms. N is the number of nitrogen atoms. हे फॉर्म्युला मधील प्रत्येक टर्म्स अर्थ लिहिलेत आपण. फॉर्म्युला पार्ट करायचं डायरेक्टली कार्बन प्लस 1 मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवाइड बाय 2. ठीक, इथे जो C लिहिलेला आहे, C चा अर्थ काय बनतो नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. H चा अर्थ काय बनतो H इज द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. X इज द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की हॅलोजन कोण असतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक, यांच्यापैकी कोणी ना कोणी असेल. सो तो X मायनस N स्टँड फॉर नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम्स. ठीक, 2 पॉइंट लिहितो नोट मध्ये. अजून अप्लाय नाही केलाय फॉर्म्युला, फक्त लिहिलाय फॉर्म्युला. याचा अजून अर्थ सांगितलं नाही मी, येईल वेट. नोट 2 पॉइंट लिहितो नोट मध्ये पहा. फर्स्ट 1 पॉइंट की हायड्रोजन, कार्बन, हॅलोजन, नायट्रोजन यांना सोडून कोणताही ॲटम आला त्याचा फरक पडत नाही डबल बॉन्ड इक्विव्हॅलंटला. एनी अदर ॲटम दॅन कार्बन, हायड्रोजन, हॅलोजन, नायट्रोजन यांना सोडून लाईक ऑक्सिजन आला किंवा सल्फर आला एक्सेट्रा हॅव नो इम्पॅक्ट ऑन डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. काही इम्पॅक्ट नाहीये, काही फरक पडत नाही. नोट नंबर 1. अँड नोट नंबर 2 विच इज द मोर इम्पॉर्टंट. सेकंड नोट, सेकंड पॉइंट असा आहे की 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट मीन्स, या डबल बॉन्ड इक्विव्हॅलंटचा अर्थ काय होतो, 2 hydrogen less
2 हायड्रोजन लेस दॅन करस्पॉन्डिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेट हायड्रोकार्बन बनण्यासाठी जेवढे हायड्रोजन पाहिजे होते त्यापैकी जर 2 हायड्रोजन कमी झाले तर DBE चा आन्सर 1 येतो. ठीक, म्हणजे एक्झाम्पल घेऊ द्यात मला, अजून थोडा बेटरली समजेल. लेट एक्झाम्पल्स. क्वेश्चन प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला की कार्बन प्रेझेंट आहे 4 टाइम अँड हायड्रोजन प्रेझेंट आहे 10 टाइम, आणि बोलतायत की याचा डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट किती असेल. मी फर्स्ट जातो विथ फॉर्म्युला, किती आन्सर येतोय, देन जातो विथ लॉजिक. ठीक, फर्स्ट विथ फॉर्म्युला जाऊयात. फॉर्म्युला काय सांगतो आपलं की डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट इज इक्वल टू दी कार्बन प्लस 1. सो डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू दी कार्बन प्लस 1. किती कार्बन आहेत 4, सो 4 प्लस 1 5 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवाइड बाय 2. गिवन एक्झाम्पल मध्ये ना तर हॅलोजन आहे, इग्नोर करा, ना तर नायट्रोजन आहे, इग्नोर करा, म्हणजे आहे कोण, फक्त हायड्रोजन. सो हायड्रोजन डिवाइड बाय 2, किती हायड्रोजन आहेत 10. सो मायनस ब्रॅकेटमध्ये, हा मायनस ब्रॅकेटमध्ये किती हायड्रोजन आहेत 10 डिवाइड बाय 2. हे 10 डिवाइड बाय 2 5 मायनस 5 0. सिंपल काम केलं मी, एक्झाम्पल दिला होता आणि एक्झाम्पलला फक्त मी फॉर्म्युला अप्लाय केला. फॉर्म्युला अप्लाय करून माझा आन्सर किती आला 0. आता बघा याचा अर्थ काय होतो, DBEचा आन्सर 0 आला म्हणजे एक्झॅक्टली 0 काय. आपल्याकडे 4 कार्बन आहेत, मी 4 कार्बन ड्रॉ केले. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 4. आणि या 4 कार्बनचा मला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचा आहे. हायड्रोकार्बन 2 टाईपचा असतो, सॅच्युरेट हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेट हायड्रोकार्बन. आपल्याला कोणता मला बनवायचा आहे सॅच्युरेट हायड्रोकार्बन. सॅच्युरेट हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन फक्त सिग्मा बॉन्ड बनवणार आहे, कार्बन पाय बॉन्ड नाही बनवणार आहे. आणि 2 आयटम मध्ये बनणारा पहिला बॉन्ड सिग्मा असतो. ठीक, सिंपल मला अल्केन बनवायचा आहे, मला डबल बॉन्ड नकोय, मला मल्टिपल बॉन्ड नकोय. सो मी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनवला, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनवला, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनवला. मल्टिपल बॉन्ड नकोय, मला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचा आहे 4 कार्बनचा. ठीक, सो मी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनवले. आता या कार्बनचा जर एक बॉन्ड बनला तर या कार्बनला 3 हायड्रोजनची गरज आहे बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी. सो इथे लिहिला मी H3. सिमिलरली या कार्बनचा एक बॉन्ड बनला, सो यालाही 3 हायड्रोजनची गरज आहे बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी. हा जो मिडल कार्बन याचे 2 बॉन्ड बनले, 2 बॉन्ड बनले म्हणजे याला 2 हायड्रोजनची गरज आहे बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी. सिमिलरली आवाला कार्बन आहे, याचे 2 बॉन्ड बनले, सो यालाही 2 हायड्रोजनची गरज आहे बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी. आणि हा बनवला मी 4 कार्बनचा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. करेक्ट, सिंपल पार्ट होता. मला 4 कार्बन दिलेले आणि मला 4 कार्बनचा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचा आहे. ठीक, म्हणजेच मला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हवाय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हवाय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हवाय. जर मी कार्बन कार्बन डबल बॉन्ड बनवला किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड बनवला तर तो सॅच्युरेट नाही झाला, तो झाला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मला हवाय कोणता, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हवाय. ठीक, सो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवण्यासाठी मी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनवले आणि देन कार्बनला व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी जेवढे हायड्रोजनची गरज होती तेवढे हायड्रोजन दिले. 1 2 3 4 4 कार्बन आहेत. 4 कार्बनसाठी किती हायड्रोजनची गरज पडली 3 and 2 5 5 and 2 7 7 and 3 10 हायड्रोजनची गरज आहे. 4 कार्बनसाठी 10 हायड्रोजनची गरज आहे सॅच्युरेट हायड्रोकार्बन बनवण्यासाठी. आणि तुम्हाला विथ 4 कार्बन किती हायड्रोजन दिले 10 ची गरज आहे आणि 10च दिले, मग डेफिशियन्सी किती आहे 0. सो डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट आन्सर आला 0. आणि हा पण दिलेला आहे पॉइंट. 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स मीन्स जर एक डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स असेल याचा अर्थ काय बनतो 2 हायड्रोजन लेस दॅन करस्पॉन्डिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. जर सॅच्युरेट हायड्रोकार्बन बनवण्यासाठी जर 2 हायड्रोजनची कमी असेल तर तुमचा DBEचा आन्सर 1 आला पाहिजे. आता कमी नव्हतीच, 4 कार्बन होते आणि 4 कार्बनला सॅच्युरेट बनवण्यासाठी 10 ची गरज होती आणि 10 दिलेले आहेत. सो DBEचा आन्सर 0 आला. ठीक, लेट आपण 2 ची कमी करूयात. 4 कार्बनसाठी 10 ची गरज आहे ना, मग जर लेट मी असा लिहिला C4 and H8. का गरज 10 ची आहे ना, आपण स्ट्रक्चर बनवला की 4 कार्बन साठी 10 ची गरज आहे, पण मी विथ 4 कार्बन 8 हायड्रोजन घेतले. आता 2 ची कमी आहे. करेक्ट, सो DBEचा आन्सर किती आला पाहिजे 1. जर 2 ची कमी असेल
टू हायड्रोजन लेस देन डीबीचा आन्सर 1 येतो. कॅल्क्युलेट करूयात. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू कार्बन प्लस 1. किती कार्बन्स आहेत? 4. सो 4 प्लस 1 5 मायनस ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे यातील फक्त हायड्रोजन आहे, ना हॅलोजन आहे ना नायट्रोजन आहे, सोडून द्या. हायड्रोजन डिवाइड बाय 2. किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत? 8. सो इट इज 8 डिवाइड बाय 2. 8 डिवाइड बाय 2 4 झाले. 5 मायनस 4 आन्सर आला. जर 2 हायड्रोजनची कमी आहे आन्सर 1 येणार आहे. जर 4 हायड्रोजनची कमी आहे आन्सर 2 येणार आहे. करेक्ट. सो आन्सर 1 आला. याचं जर मी स्ट्रक्चर बनवलं तर स्ट्रक्चर काय असं बनेल? कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 अँड कार्बन नंबर 4. पण कार्बन 4 आहेत पण आपल्याकडे हायड्रोजन 8च प्रेझेंट आहेत. या कार्बनचा एक बॉन्ड बनलेला आहे म्हणजे या कार्बनला 3 हायड्रोजन हवेत, 3 दिले. करेक्ट. या कार्बनचे 2 बॉन्ड बनलेले आहेत, या कार्बनला 2 हायड्रोजन हवे, 2 दिले. 3 अँड 2 5 हायड्रोजन ऑलरेडी संपलेले आहेत. आपल्याकडे होते किती? 8. आउट ऑफ 8 5 गेलेले आहेत. उरले किती आपल्याकडे? 3. लेट आउट ऑफ 3 याला दिले मी 2 आणि याला दिला 1. CH. काय याची व्हॅलन्सी कंप्लीट आहे? नाही. त्याचा लेफ्ट साइड एक बॉन्ड, राईट साइड एक बॉन्ड, एक हायड्रोजन, 3 बॉन्ड बनलेले आहेत. सिमिलरली याची व्हॅलन्सी कंप्लीट आहे का? नाही. 2 बॉन्ड विथ हायड्रोजन, एक बॉन्ड विथ कार्बन, 3. आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड बनेल व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी. आता व्हॅलन्सी कंप्लीट झाली म्हणजे जर माझ्याकडे 8 हायड्रोजन असतील ना तर मला एक पाय बॉन्ड बनवावा लागेल. करेक्ट. लेट नेक्स्ट वन एक्झाम्पल. C4H8 होता, मी लिहितो C4H6. 4 कार्बनसाठी 10 हायड्रोजनची गरज आहे. 4 कार्बनसाठी 10 ची गरज आहे. जर मी 2 हायड्रोजन कमी केले तर डीबीचा आन्सर बनाला. आता पहा मी 4 हायड्रोजन कमी केलेले आहेत. C4H6 10 हवे होते, 6 केले म्हणजे 4 कमी केले हायड्रोजन. जर 4 कमी केले डीबीचा आन्सर किती आला पाहिजे? 2. कॅल्क्युलेट करूया. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू बाय द फॉर्म्युला. सो फॉर्म्युला लिहिलेला आहे. कार्बन प्लस 1. किती कार्बन आहेत? 4. सो 4 प्लस 1 5 मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन डिवाइड बाय 2. किती हायड्रोजन आहेत? 6 डिवाइड बाय 2. सो हा 6 बाय 2 3 झाला. 5 मायनस 3 आन्सर आला 2 बाय द फॉर्म्युला. आणि जर तुम्ही स्ट्रक्चर लिहिलं C4H6 तर स्ट्रक्चर बनेल माझं CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड C अँड H. बनले 4 कार्बन 1 2 3 4 6 हायड्रोजन 3 and 2 5 and 1 6. हा बनला स्ट्रक्चर. मग सिंपल पार्ट आहे. डीबीचा अर्थ होतो काय? डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्सचा अर्थ होतो काय? 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स मीन्स 2 हायड्रोजन लेस दॅन दी करस्पॉन्डिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. जर मला सॅच्युरेट हायड्रोकार्बन बनवायचं असेल तर किती हायड्रोजनची कमी आहे? जर 2 हायड्रोजनची कमी आहे डीबीचा आन्सर 1. जर 4 हायड्रोजनची कमी आहे डीबीचा आन्सर 2 बनतो. ठीक. आणि सॅच्युरेट हायड्रोकार्बन आपण बनवून पाहिला होता. आपण लिहिला होता कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. मला सॅच्युरेट हवा आहे म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. या कार्बनचा एक बॉन्ड बनला होता. सो अजून 3 बॉन्ड हवे ना फॉर द व्हॅलन्सी. सो CH3 या कार्बनचा एक बॉन्ड बनला होता. अजून 3 हायड्रोजन हवे कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. 4 कंप्लीट झाली पाहिजे. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले होते. सो याला हवे होते 2 हायड्रोजन. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले होते. यालाही हवे होते 2 हायड्रोजन. हा बनवला मी सॅच्युरेट. सॅच्युरेट बनण्यासाठी 3 and 3 6 6 आणि वाले 4 10 हायड्रोजन हवे आणि 10च दिले होते फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. सो डीबीचा आन्सर 0 आला होता. 4 कार्बन साठी 10 हवेत पण जर 8 दिले म्हणजे 2 कमी दिले आणि जर 2 कमी दिले डीबीचा आन्सर 1. करेक्ट. C4H6 किती कमी झाले? 4. जर 2 कमी झाले असते डीबीचा आन्सर 1. जर 4 कमी झाले डीबीचा आन्सर 2 आलेला आहे. सही आहे. करेक्ट आहे. आता पहा आलेला पॉइंट आपण. इट इज दी डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट किंवा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. किती अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहेत? 2 अनसॅच्युरेशन आहेत. आन्सर 2 आला. करेक्ट. इथे 1 अनसॅच्युरेशन आहे. आन्सर 1 आला. नाहीच अनसॅच्युरेशन आन्सर 0 आला. आता होतोय नाव मॅच. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किंवा इंडेक्स ऑफ हायड्रोजन डिफिशियन्सी. किती हायड्रोजन कमी आहेत? डीबीचा आन्सर 1 आला म्हणजे 2 हायड्रोजन कमी आहेत. डीबीचा आन्सर 2 आला म्हणजे 4 हायड्रोजन कमी आहेत. इंडेक्स ऑफ हायड्रोजन डिफिशियन्सी किती हायड्रोजन कमी आहेत? आता आले यांचा अर्थ लागले की हे नाव असे का दिलेले आहेत?
ठीक, फॉर्म्युला पाठ करायचा डायरेक्टली, असा फॉर्म्युला असतो. आणि आता नोटवाला पॉईंट हे समजलेला असेल की 1 dBचा अर्थ होतो की 2 हायड्रोजन कमी असतात. या 3 एक्झाम्पल, या 3 एक्झाम्पल मध्ये पहा एक कॅल्क्युलेशन करू शकतो आपण किंवा एक पॉइंट नोट करू शकतो आपण. नोट इथे पहा कोणताही पाय बॉन्ड नाहीये, डीबीचा आन्सर 0 आला. इथे एक पाय बॉन्ड आहे, डीबीचा आन्सर 1 आला. इथे 2 पाय बॉन्ड आहेत, डीबीचा आन्सर 2 आला. मग आपण असा लिहू शकतो ना की 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट इज इक्वल टू दी 1 पाय बॉन्ड. जर एक पाय बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड इक्विव्हॅलंटचा आन्सर 1 येतो. सिंपल पार्ट. जर एक डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट असेल तर पाय बॉन्ड एक असलाच पाहिजे. या 3 एक्झाम्पल पासून कन्फ्युजन येतो. सही आहे, करेक्ट आहे. हे जे आपण सॉल्व्ह केले ना विथ फॉर्म्युला, आपण विदाउट फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो. पहा कसे करता येईल विदाउट फॉर्म्युला. आपल्याला फक्त जनरल फॉर्म्युला माहिती असायला हवा, अल्केन, अल्कीन अँड अल्काईनचा. अल्केन, अल्कीन अँड अल्काईनचा विदाउट फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो. पहा जर डायरेक्टली तुम्हाला स्ट्रक्चर दिला असेल, डायरेक्टला स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेला आहे, देन आन्सर फिक्स आहे ना, नो पाय बॉन्ड, आन्सर 0. जर स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं असेल तर एक पाय बॉन्ड आहे, आन्सर 1. जर स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेला आहे, 2 पाय बॉन्ड आहेत, आन्सर 2. करेक्ट. पण जर स्ट्रक्चर ड्रॉ करून नाही दिलेला आहे, फक्त तुम्हाला कंडेन्स फॉर्म दिलेला आहे, कंडेन्स फॉर्म C4H10, C4H8, C4H6, तर तुम्हाला ड्रॉ करायची गरज नाहीये. विदाउट ड्रॉ करते आन्सर कॅल्क्युलेट करता येतो. हेच सांगतोय पहा कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, CnH2n+2 असतो. अल्किनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n अँड अल्काइनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n-2. करेक्ट आहे, ठीक. अल्केनचा फॉर्म्युला CnH किती असतात, 2 × n. जर कार्बन n आहे तर हायड्रोजन 2 × n आहे, म्हणजे कार्बन पेक्षा हायड्रोजन दुप्पट +2, दुप्पट +2. ठीक. अल्केनसाठी पहा अल्केन आहे, सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत. कार्बन किती आहेत, 4. सो हायड्रोजन किती आहेत, 4 × 8, 8 + 2 10. दुपटीपेक्षा 2 जास्त, तर तो अल्केन असेल. करेक्ट. अल्किन CnH2n, कार्बन पेक्षा हायड्रोजन दुप्पट हवे फक्त. कार्बन 4, हायड्रोजन 8, 4 × 8, म्हणजे हा अल्किन आहे. ठीक. कार्बन पेक्षा हायड्रोजन दुप्पट, अल्किन. कार्बन पेक्षा हायड्रोजन दुप्पट +2, 2 पट +2, 4 × 8 + 2 10. अँड फॉर अल्काइन इट इज CnH2n-2. जर कार्बन n असतील तर हायड्रोजन 2n, म्हणजे दुप्पट -2, दुप्पट -2. पहा 4 × 8, 8 मधून 2 मायनस करा, 6. हा अल्काइन आहे. अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड सिग्मा असेल, 2 बॉन्ड पाय असतील, आन्सर 2. हा वाला जर अल्किन आहे तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन जर डबल बॉन्ड आहे तर एक बॉन्ड सिग्मा, एक बॉन्ड पाय, एक अनसॅच्युरेशन. ठीक. सो डायरेक्टली लॉजिकली आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. जर लॉजिकली फिट नाही होते, फॉर्म्युला आहे, वाया फॉर्म्युला आन्सर काढा, जसा ठीक वाटेल तसा. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंटला जाऊयात. एक्झाम्पल पाहूया थोडे अजून. लेट मॉलिक्यूल दिलेलं तुम्हाला C2H4. बोलतायत की यामध्ये काढा डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. फर्स्ट वन वाया फॉर्म्युला, डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, कार्बन +1, किती कार्बन आहेत, 2, 2 + 1 3, मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन डिवाइड बाय 2, कारण ना तर एक्झाम्पल मध्ये हॅलोजन आहे, ना तर एक्झाम्पल मध्ये नायट्रोजन. सो इट इज हायड्रोजन डिवाइड बाय 2, सो इट इज 4 डिवाइड बाय 2. 4/2, 2 झाले, 3 - 2, आन्सर आला 1. वाया फॉर्म्युला. करेक्ट. विदाउट फॉर्म्युला हा अल्केन आहे, अल्केन आहे की अल्काइन आहे. 2 × 4 झाला दुप्पट, 2 × 4 फक्त दुप्पट झाला, म्हणजे हा अल्केन आहे. जर दुप्पट +2 आहे अल्केन, आणि जर दुप्पट -2 आहे अल्काइन. करेक्ट. सॉलिड समजलं ना, 2 × 4 आहे, दुप्पट झालेला आहे म्हणजे अल्केन आहे, आणि अल्किन आहे म्हणजे डीबीचा आन्सर 1 येणार आहे, कारण अल्किन मध्ये एक पाय बॉन्ड असतो. विदाउट सॉल्व्ह करता काढू शकतो आन्सर. आणि जर याचं स्ट्रक्चर ड्रॉ करून मिळालं पेपरमध्ये तर काय प्रॉब्लेमच नाही.
स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेलं आहे, स्ट्रक्चर मध्ये दिसतंय कम्प्लिटली. इथे कार्बन कार्बन मध्ये फर्स्ट बॉन्ड सिग्मा आहे, सेकंड बॉन्ड पॉइंट, एक बॉन्ड पाय, आन्सर 1 आला. करेक्ट. जाऊयात नेक्स्ट एक्झाम्पलला. ठीक. लेट एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेला होता C5H12. सेकंड एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेला आहे C5H10 आणि थर्ड एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेला आहे C5H8. आपल्याला हवं आहे डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट अल्केने, अल्किने की अल्काईने. 5 2 10. हा 10 + 2 आहे, +2 आहे म्हणजे अल्केने. डीबीचा आन्सर 0. करेक्ट. इथे सॉल्व्ह करूयात. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट 5 2 10. फक्त दुप्पट आहे, फक्त दुप्पट आहे म्हणजे हा अल्किन आहे. करेक्ट. अल्किन टाईप पण बोलू शकतो, अल्किने किंवा अल्किन टाईप आहे. जर अल्किन टाईप आहे म्हणजे एक पाय बॉन्ड आहे, डीबीचा आन्सर 1. 5 2 10. 10 - 2 8. जर मायनस झालेला आहे म्हणजे हा अल्काईन आहे किंवा अल्काईन टाईप बोला. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट आन्सर बनेल 2. विथ फॉर्म्युला हवाय, विथ फॉर्म्युला सॉल्व्ह करूयात. विथ फॉर्म्युला डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विथ फॉर्म्युला कार्बन +1. किती कार्बन प्रेझेंट आहेत? 5. 5 + 1 6 मायनस ब्रॅकेटमध्ये किती हायड्रोजन आहेत? 12. सो इट इज 12 डिवाइड बाय 2. 12/2 6. 6 - 6 अगेन आन्सर 0. इथे हवा विथ फॉर्म्युला, तर विथ फॉर्म्युला पहा. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू बी. सो इट इज कार्बन +1 ना. किती कार्बन आहेत? 5. 5 + 1 6 मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन डिवाइड बाय 2. किती हायड्रोजन आहेत? 10 डिवाइड बाय 2. 10/2 आन्सर झाला तुमचा 5. 6 - 5 1. इथे कॅल्क्युलेट करा. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट कार्बन 6 मायनस हायड्रोजन डिवाइड बाय 2 8 डिवाइड बाय 2 आन्सर आला 2. विथ फॉर्म्युला आन्सर घ्यात किंवा लॉजिकली आन्सर घ्यात, आन्सर सेम आला पाहिजे. आन्सर सेम आहे, मॅच आहे. पहा समजले नाही समजले हवाय तर स्क्रीनशॉट घ्या, मी रेफ करून पुढे चालतो. जर हॅलोजन असेल ना तर हॅलोजनला सेम ट्रीट करतात लाईक हायड्रोजन. लाईक हायड्रोजन ट्रीट केला तर डायरेक्ट आन्सर आपण घेऊ शकतो हॅलोजन साठी. जाऊया पुढे, करूया रफ. नेक्स्ट एक्झाम्पल. लेट मॉलिक्यूल लिहिल्यात आपण C5H10O. आपला एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल लेट C5H8O. आई सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल C5H10 and Cl2. दोन फ्लोरीन. फॉर एक्झाम्पल घेतला मी C4H6Br2. हे मला सॉल्व्ह करायचे 4 एक्झाम्पल. ठीक आहे. नोट लिहिला होता आपण की अदर दॅन कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, हॅलोजन बाकी कोणाचा फरक नाही पडत आपल्याला डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट साठी. सो ऑक्सिजन प्रेझेंट आहे, काही फरक नाही पडत, डायरेक्टली सॉल्व्ह करा. 5 2 10 डबल आहे. डबल म्हणजे हा अल्किन टाईप आहे आणि जर अल्किन टाईप आहे म्हणजे याचा डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट आन्सर येणार आहे 1. करेक्ट. जर अल्किन सारखा असेल तर आन्सर 1, कारण अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, एक सिग्मा एक पाय, आणि जर एक पाय बॉन्ड असेल डीबीचा आन्सर 1 होतो. सही. विथ फॉर्म्युला हवे, विथ फॉर्म्युला सॉल्व्ह करूयात की डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू काय होता फॉर्म्युला? कार्बन +1 कार्बन 5 5 + 1 6 मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन डिवाइड बाय 2. किती हायड्रोजन आहेत? 10 डिवाइड बाय 2 आन्सर आला 1 विथ फॉर्म्युला. ठीक आहे. ऑक्सिजनचा फरक नाही पडत, फॉर्म्युलामध्ये ऑक्सिजन नव्हता. इथे येऊयात, ऑक्सिजनचा काही फरक नाही पडत. ठीक. सो 5 2 10 पण 10 पेक्षाही 2 कमी आहे. सो इट इज -2. -2 म्हणजे हा अल्काईन टाईप आहे आणि जर हा अल्काईन टाईप आहे तर याचा डबल बॉन्ड इक्विव्हॅलंटचा आन्सर किती बनणार आहे? 2. विथ फॉर्म्युला हवा आहे, विथ फॉर्म्युला पाहूयात. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू दी कार्बन +1 6 आला मायनस हायड्रोजन आहेत 8 डिवाइड बाय 2 आन्सर आला 2. करेक्ट. सो ऑक्सिजनचा काही फरक नाही पडत, डायरेक्टली कंडेन्स फॉर्म दिला तुम्ही डायरेक्टली 2 करा. जर 2 +2 असेल तर तो अल्केन आहे, डीबी 0 येणार आहे. जर फक्त 2 असेल तर तो अल्किन आहे, सॉरी जर 2 + 2 असेल तर तो अल्केन होता
अल्केन म्हणजे आन्सर 0 येणार होता. जर टुजा तेवढाच प्रेझेंट आहे तर तो अल्कीन आहे, आणि जर टुजा -2 आहे तर तो अल्काईन आहे. ठीक. हॅलोजनला ट्रीट करा लाईक हायड्रोजन, म्हणजे इथे हे 10 हायड्रोजन प्लस 2 क्लोरीन दोघांना ऍड करा 12, याला ट्रीट करा लाईक हायड्रोजन. जर हे दोघे मिळून 12 झाले, 5 टू जा 10, 10 प्लस 2 आहे, दोघांना ऍड करून पाहायचंय. आता फक्त हायड्रोजन नाही पाहायचंय, क्लोरीन ऍड करा. सो हे 10 हायड्रोजन प्लस 2 ऍड करा, म्हणजे इमॅजिन करा की 12 हायड्रोजन प्रेझेंट आहेत. हॅलोजनला ट्रीट करा लाईक दी हायड्रोजन. ओव्हरऑल 10 आहेत, 5 टू जा ओव्हरऑल 12 आहेत. हे 10 प्लस 2 12, 5 टू जा 10, 10 प्लस 2 आन्सर आला ना, आन्सर 12 आला, म्हणजे हा अल्केन आहे. आणि जर अल्केन आहे तर डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंटचा आन्सर 0. विथ फॉर्म्युला हवाय, विथ फॉर्म्युला पाहूयात की डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट विल बी इक्वल टू कार्बन प्लस 1, कार्बन किती आहेत 5, 5 प्लस 1 6, मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन 10 प्लस हॅलोजन 2 डिवाइड बाय 2, आन्सर 0. विथ फॉर्म्युला, विदाउट फॉर्म्युला. ठीक. इथे वा 2 ब्रोमीन आहेत, ट्रीट करा ऍज अ हायड्रोजन. सो हे 6 हायड्रोजन प्लस हे 2 हायड्रोजन, हे झाले 8 हायड्रोजन. 4 टू जा 8 झाले, डबलला मॅच, डबलला मॅच झाले, म्हणजे अल्कीन टाईप आहे. आणि जर अल्कीन टाईप आहे तर डीबीचा आन्सर 1 आहे. विथ अ फॉर्म्युला हवेत, विथ फॉर्म्युला कॅल्क्युलेट करूयात. डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट विल बी इक्वल टू दी, सो इट इज कार्बन प्लस 1, 4 कार्बन प्लस 1 5 झाली, मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन 6 प्लस हॅलोजन 2 डिवाइड बाय 2. सो हा 6 प्लस 2 8 डिवाइड बाय 2 4, 5 मायनस 4, आन्सर आला. बरं, कंडेन्स फॉर्मचे आन्सर आय थिंक ठीक आहेत. ठीक. नेक्स्ट कवर क्वेश्चन. इथे काही नजर क्वेश्चन. लेट एक सायक्लिक कंपाऊंड बनवून दिलेला आहे 4 मेंबरचा, आणि बोलतायत की याचा डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स किती असेल. ठीक. किती कार्बन प्रेझेंट आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. कार्बन प्रेझेंट आहेत 4, C4. किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत, कोणताही कार्बन पहा 2च बॉन्ड बनवलेला आहे, 1 2, म्हणजे याच्याकडे 2 हायड्रोजन्स आहेत. सिमिलरली हा वाला कार्बन किती बॉन्ड बनवला, 1 2, सो किती हायड्रोजन आहेत 2, 1 2. हा वाला कार्बन किती बॉन्ड बनवला, 1 2, सो किती हायड्रोजन 2. हा वाला कार्बन किती बॉन्ड बनवला, 1 2, सो किती हायड्रोजन 2. सो ओव्हरऑल हायड्रोजन किती झाले 8, 4 टू ला 8, डबल झालेला आहे, डबल झालेला आहे, फक्त डबल आहे, म्हणजे अल्कीन आहे. आणि जर अल्कीन आहे तर डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट, आन्सर आला 1. ठीक. किंवा जर तुम्हाला हवं असेल फॉर्म्युला तरीही कॅल्क्युलेट करूयात. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट काय होतो फॉर्म्युला, कार्बन प्लस 1 4 प्लस 1 5 मायनस इन ब्रॅकेट हायड्रोजन डिवाइड बाय 2, सो इट इज 8 डिवाइड बाय 2, स्टील आन्सर 1. जशी तुमची इच्छा, असा सॉल्व्ह करायचं असं करा, असं सॉल्व्ह करायचं असं करा, आन्सर सेम येणार आहे. अजून एक सायक्लिक कंपाऊंड पाहूयात. लेट 2 4 मेंबर रिंग जोडले मी साइड बाय साइड. आता किती आन्सर येईल. कार्बन किती प्रेझेंट आहेत, 1 2 3 4 5 6. कार्बन प्रेझेंट आहेत 6. हायड्रोजन पाहूयात. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन आहेत. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन. या कार्बनचे 3 बॉन्ड बनले म्हणजे 1 हायड्रोजन. या कार्बनचे 3 बॉन्ड बनले म्हणजे 1 हायड्रोजन. किती झाले हायड्रोजन, 2 and 2 4, 2 6, 2 8, 2 10, H10. 6 to 12, 12 minus 2 करून दिलेला आहे. हा 10च प्रेझेंट आहे म्हणजे हा अल्काईन आहे. आणि जर अल्काईन आहे तर डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंटचा आन्सर 2 बनेल. विथ अ फॉर्म्युला डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट विल बी इक्वल टू दी कार्बन प्लस 1, किती कार्बन 6, so 6 plus 1 7, मायनस हायड्रोजन डिवाइड बाय 2, किती हायड्रोजन 10 डिवाइड बाय 2, आन्सर आला D. ठीक आहे. आता या 2 एक्झाम्पलचा एक कन्क्लुजन येतो. एक कन्क्लुजन नंबर 1, या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये एक सायकल प्रेझेंट आहे 4 मेंबरची, बीबीचा आन्सर 1 आला. सेकंड एक्झाम्पल मध्ये
दोन सायकल प्रेझेंट आहेत, डीबीचा आन्सर 2 आला. म्हणजे जर एक सायकल प्रेझेंट असेल तर डीबीचा आन्सर 1 येतो, आणि जर एक पाय बॉन्ड प्रेझेंट असेल तरीही डीबीचा आन्सर 1 येतो. सो 1 सायकल इज इक्विव्हॅलंट टू दी 1 डीबी. नोट 1 cycle is equivalent to the 1 double bond equivalent. ठीक है. अँड 1 पाय बॉन्ड तो लिहिलाय आपण ऑलरेडी पॉइंट. 1 पाय बॉन्ड 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट असतो. 1 सायकल 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट असते. ठीक आहे. एक्झाम्पल करूयात. एक्झाम्पल्स. लेट एक्झाम्पल आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. काय गरज नाही फॉर्म्युलाची. एक सायकल आहे त्याचा 1 डीबी आणि एक पाय बॉन्ड आहे त्याचा 1 डीबी. सो डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू दी 2. म्हणजे जर 1 2 3 4 4 कार्बन आहेत, जर 4 कार्बनचा मला सॅच्युरेट हायड्रोकार्बन बनवायचा असेल तर किती हायड्रोजन हवे असतात. आपण स्टार्ट तिथेच केला होता. फर्स्ट एक्झाम्पल तोच होता, 10 हवे असतात. फर्स्ट एक्झाम्पल तोच केला होता की 4 कार्बनसाठी 10 हवे असतात. पण काय 10 आहे तिथे, 10 नाही येत. पहा, या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन असतील. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन असतील. या कार्बनचे 3 बॉन्ड बनले म्हणजे 1 हायड्रोजन. या कार्बनचे 3 बॉन्ड बनले म्हणजे 1 हायड्रोजन. किती हायड्रोजन दिलेले आहेत. C4 हे 2 2 4 2 6 6 दिलेले आहेत गिवन कंपाऊंड मध्ये. आणि किती हवे असतात 10. मग कितीची कमी आहे, 4 हायड्रोजनची कमी आहे. जर 2 हायड्रोजनची कमी असेल तर डीबीचा आन्सर 1 असतो. जर 4 हायड्रोजनची कमी आहे डीबीचा आन्सर 2 येतो. करेक्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. लेट कंपाऊंड दिलाय बेन्झिन. बेन्झिन मध्ये डीबी किती. कंपाऊंड आहे, डीबी किती असतील. सायकल प्रेझेंट आहे 6 मेंबरची त्याचा 1 आला. आणि 3 पाय बॉन्ड प्रेझेंट आहेत, 3 पाय बॉन्डचे 3. सो 3 पाय बॉन्डचे 3 प्लस रिंगचा 1. डीबीचा आन्सर 4. लेट नॅप्थलिन प्रोव्हाइड केला होता. नॅप्थलिन किती येईल आन्सर. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंटचा. पहिले किती सायकल प्रेझेंट आहेत 1 1 2. सो सायकलचा 2 आला. प्लस किती डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत 1 2 3 4 5. आन्सर आला 7. लेट नेक्स्ट एक्झाम्पल. हा वाला एक्झाम्पल आहे. सो आपल्याला हवे डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. किती सायकल प्रेझेंट आहेत 1. सायकलचा 1 प्लस किती डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. सो ओव्हरऑल आन्सर 5. करेक्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. हा वाला मॉलिक्युल आहे. किती आन्सर असेल. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. पहिले सायकल काउंट करूयात. फर्स्ट सायकल, सेकंड सायकल, थर्ड सायकल, फोर्थ सायकल अँड पूर्ण मॉलिक्युल पण तर सायकल आहे. करेक्ट. सो 1 2 3 4 अँड पूर्ण सायकल 5 सायकल प्रेझेंट आहेत. पाय बॉन्ड 3 and 3 6, 3 and 3 6 6 6 12. So it is 12 plus 5. असं कॅल्क्युलेट करतात डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण ज्यावेळी आयसोमर बनवावे लागतील आपल्याला त्यावेळी पहिले फॉर्म्युला पाहून समजलं पाहिजे की डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट किती प्रेझेंट आहेत, तर आपण आयसोमर ड्रॉ करू शकतो. अदरवाइज ड्रॉ नाही करता येणार आयसोमर. ठीक आहे. अजून एक्झाम्पल हवाय. एक बनवा एक्झाम्पल अजून. अँथ्रासिन सांगा आन्सर. अँथ्रासिन किंवा पिनॅन्थ्रिन बनवतो. हा वाला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सांगायचे की डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट किती प्रेझेंट आहेत. पहिले सायकल 1 2 3 3 सायकल प्लस पाय बॉन्ड 1 2 3 4 5 6 7. आन्सर इज 10.
ठीक आहे. सो असं कॅल्क्युलेट करतात डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. आय होप ठीक आहे. आन्सर सर्व आपण एक्झाम्पल सर्व घेतलेले आहेत, नॉर्मल घेतलेले आहेत. एक लेक्चर मी सर्वात लास्ट बनवेल बेसिक ऑर्गॅनिक केमच्या शेवटी, की ज्यामध्ये फक्त एक्झाम्पल्स असतील. एक्झाम्पलची लेवल अजून थोडी अप करूयात. ठीक आहे. टॉपिक डिफिकल्ट नाहीये ते, त्यामुळे एक्झाम्पलची लेवल अप झाली म्हणजे एक्झाम्पल काय डिफिकल्ट नाही येणार आहेत. एक्झाम्पल नॉर्मलच आहेत, फक्त स्ट्रक्चर मोठे बनवले जातील. सध्या आपण स्मॉल स्ट्रक्चरला शिकतोय आणि देन स्ट्रक्चर मोठे घेतोय. करेक्ट. सो लास्ट जे लेक्चर होईल त्यामध्ये स्ट्रक्चर अजून थोडे मोठेवाने बनवले जातील. ठीक आहे. दॅट्स इट. आजचा वाला पाठ एवढाच होता. बाय बाय.